येईल ना आवाज. उलटा उलटा पी एच मीटर आहे. हे आपण फवारण्याचं पाणी घेतो ना, फवारण्याचं पाण्याचा पी एच 7पेक्षा कमी पाहिजे. जर तुमचं 7पेक्षा जास्त आहे तर ते जास्त अल्कलाईन वॉटर आहे. कमी केल्याने तुमचा 100% रिझल्ट येतो. मग कमी करायला काय करायचं, एक तर घरगुती प्रयोग निंबू पिळायचा पाण्यात, किंवा मग सायट्रिक ॲसिड भेटतं किंवा डेकोरस भेटतं. जर आपला पाण्याचा पी एच मेंटेन नसला तर मग तो 100% रिझल्ट नसत भेटत. मग तुम्ही जर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे तर 1 गुंठ्याला तो पी एच मेंटेन करून तुम्ही फवारा करा. 1 गुंठ्याला आहे त्या पाण्यात फवारा करा. दोन्हींचा रिझल्ट करा. काय की आपले वर्षाचे 5-50 लाखाचे औषधं होऊन जातात, पण आपण कधीच पाण्याचा पी एच चेक करत नाही. वर्षानुवर्षे पाणी तेच आहे ना. आपण म्हणतो ही औषधाने रिझल्ट नाही आला, दुसरे औषध आणा. पी एच मेंटेन करून आता आमचा नाशिकचा शेतकरी, प्रत्येक शेतकरी पी एच आणि वजन काटा कंपल्सरी वापरतो. दुकानदारांनी सांगितलं 10 ग्रॅम पावडर घ्या, आपण काय काडीची पिटीची खोके टाकतो त्याच्यात. तुम्ही ॲक्युरसी करा ना, तुमचा वर्षाचा तो खर्च निघून जाईल. या गोष्टी शेतकऱ्याने आत्मसात करायची गरज आहे. तर माझा आता हा 550 रुपये प्रदर्शन प्राईज आहे. आणि TDS चा TDS 350 रुपये.